नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाबळेश्वर बस स्थानकात मुजोर वाहतूक निरीक्षकाची दादागिरी, पत्रकारांवर अर्वाच्य भाषेचा वापर, प्रवाशांची नाहक गैरसोय, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी। एकीकडे महाबळेश्वर बस स्थानकातील व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे येथील एका मुजोर वाहतूक निरीक्षकाची अरेरावी आणि दादागिरी समोर आली आहे। आपल्या कर्तव्याचे भान विसरून प्रवाशांशी आणि पत्रकारांशी अत्यंत असभ्य भाषेत वर्तन करणाऱ्या या अधिकाऱ्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर एसटी आगारातून सुटणारी एक बस नियोजित वेळेपेक्षा म्हणजे 3:30ला सुटणारी 4:30 सुमारे 1 तास उशिरा सोडण्यात आली। बस उशिरा सुटल्यामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। ज्या प्रवाशांचे पुढील प्रवास नियोजन आरक्षित होते त्यांना वेळेवर पोहोचणे आवश्यक होते। गाड्यांच्या विलंबामुळे संतप्त प्रवाशांनी संबंधित वाहतूक निरीक्षकाकडे विचारणा केली असता वादावादीला सुरुवात झाली। पत्रकारांनीही दिली अपशब्द। याच बसमधून प्रवास करणाऱ्या एका पत्रकार बांधवाने प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला। मात्र लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाचा मान राखण्याऐवजी त्या वाहतूक निरीक्षकाने पत्रकारांशी अत्यंत उद्धट भाषेत संवाद साधला आणि त्यांना अपशब्द वापरले। विशेष म्हणजे त्याच पत्रकारांनी काही दिवसापूर्वी संबंधित विभागाच्या सकारात्मक कार्याची दखल घेत प्रसिद्धी दिली होती। उपकाराची जाण ठेवण्याऐवजी अधिकाऱ्याने दाखवलेली ही मुजोरी सध्या चर्चेचा विषय ठरले आहे। प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष। बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी कर्तव्यावर असताना प्रवाशांशी व पत्रकारांशी असे वर्तन करणे ही बाब गंभीर आहे। या मुजोर अधिकाऱ्याच्या या कृत्यामुळे महाबळेश्वर एसटी आगाराच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता वरिष्ठ अधिकारी या मुजोर वाहतूक निरीक्षकावर काय कारवाई करतात याकडे महाबळेश्वरमधील नागरिक आणि प्रवासी वर्गाचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोनकर, महाबळेश्वर। महाबलेश्वर आए थे। महाबलेश्वर से हमको 3 बजे का ट्रेन टाइम बोला था बस का, बट वो 4:30 तक नहीं चला। 1.5 घंटा हो गया, ड्राइवर नहीं था। कंडक्टर पहले टिकट लेके रख दिया और फिर बस फिर चला, मतलब 4:30 घंटा हमारा वेस्ट हो गया। हमारा गाड़ी है पुणे से वसई के लिए और 8 बजे का, जो कि अभी मिस हो जाएगा। 3:30 टायमिंग गाडीचं होता। आम्ही 3 गाडीमध्ये बसलेलो होतो 3 वाजता, पण त्यांनी 4:30 वाजले तरी गाडी सुटलेली नव्हती। म्हणून आम्ही जाब विचारला तर त्यांनी उलट उत्तरं दिली आणि ज्यावेळेला कोणी व्हिडिओ शूटिंग करून आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हालाच उलट उत्तर देऊन दमबाजी केली। हे चुकीचं आहे एकदम। त्याच्यात योग्य कारवाई व्हायला पाहिजे। ड्राइवर पाहिजे, मतलब पाहिजे, ड्राइवर पाहिजे गाडीला। आमची गाडी आहे, मुंबईची गाडी आहे, ट्रेन आहे आमची, आम्ही बुकिंग केली आहे। तो कोण पैसा देणार? गाडीचा ते लेट होणार, ते कोण पैसा देणार? विचारलेस का बुकिंग करताना? विचारले होते, त्याला सांगितलं 5 मिनिट। हा, काकाला सांगितलं होतं 5 मिनिट। तुम्ही सांगितलं होतं ना 5 मिनिट। काय खाली आहे? अरे चलो अभी, आवाज खाली करून बोलायचं सगळे। चलो ना अभी, हम लोग का लेट हो रहा है। वही जा ही रहा था ना, वो जा ही रहा था ना। शूटिंग करने की क्या जरूरत थी? तो शूटिंग बंद कर रहे, आप चालू करो ना बस। शूटिंग बंद कर रहे, बस चालू करो आप। किया क्यों? ओ साहेब, ऐका ना, शूटिंग चालू राहिली तर गाडी सुटणार नाहीये का? शूटिंग चालू राहिली काय करते मला सांगणार सर। हे मला आतली भीती काय दाखवून गोष्ट रोज होतं माझ्या बरोबर। तुला काय करायचं ते कर, जोपर्यंत तू शूटिंग काय करत नाही सांगण्याच गाडी जाणार आणि तू खाली ये पाहिजे। पत्रकार अजित कुंभारजरे मी। हा, बोला तुम्ही बोला। तुम्ही काय असेल तुम्हाला सांगा, शूटिंग का करताय मगच हा, गाडी। याच्यासाठी लोकांना त्रास होतोय ते आता लोक बोलताय तुम्हाला, तुम्ही लोकांना दमबाजी करताय। ही लोकांची ट्रेन आहे, 3:30ची गाडी, आता 4:30 वाजले तरी तुम्ही सोडत नाहीये। सांगितलंय की कोण शूटिंग करत होतं, काय प्रॉब्लेम आहे, खाली या। तुम्ही खाली येत नव्हता, नावाला पत्रकार लावलं म्हणजे तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करायला तयार झाला का? स्वतःच्या नावाच्या एवढं पत्रकार लावलं तुम्ही, अधिकारी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हे चालू झालं। पत्रकार आमच्याकडे
तुम्ही कळलं का? बोलले नाही Blackmail तुमच्यासोबत करणारे. रोज होता. आजकालचे तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना कळलं का? दादा ऐका हा. तुमच्यासोबत ह्या गोष्टी मी रोज वरून होतात. सांगितलं ना कोण शूटिंग करते त्यानं खाली यायचं. अरे ऐका ना दादा सांगितलं ना? माझं तर ऐकून घ्याल तुम्ही हा. तुमच्यासोबत ह्या गोष्टी रोज सांगितलं ना? घडत असतील मला हे पण पॅसेंजर पत्रकार म्हणून काय सांगू आमच्यासोबत नको. हे पहिल्यांदा पत्रकार घडताय. माहितीये. आज पत्रकार म्हणजे दलाल आहेत दलाल. हा शानपणा नाही करायचा. खाली ये.